भीमराव नानांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीने जपावा. संत राघवेश्वरा नंदगिरीजी महाराज. लोकनेते माजी खासदार भीमराव नाना बर्दे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथे आयोजित कार्यक्रमात संत राघवेश्वरा नंदगिरीजी महाराज यांनी उपस्थित राहून नानांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी आपल्या मनोगतात संत राघवेश्वरा नंदगिरीजी महाराज यांनी भीमराव नाना बर्दे यांच्या समाजहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचाराचा वारसा पुढील पिढीने जपण्याचे आवाहन केले. समाजातील सर्वसामान्य शेतकरी आणि वंचित घटकांच्या न्यायासाठी नानांनी केलेले संघर्ष आणि लोकसेवेची त्यांची निष्ठा आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. नानांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून ते सामाजिक बांधिलकी, जनसेवा आणि मानवतेच्या मूल्यांचे प्रतीक होते. त्यांच्या विचारावर चालत समाजहितासाठी कार्य करणे ही त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे संत राघवेश्वरा नंदगिरीजी महाराज यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव. गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव जनेश्वरा गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. पहिलं प्रथम पवित्र अशा भूमीला वंदन करू. या भूमीमध्ये असणाऱ्या सर्व देवदेवतांना वंदन करू. उपस्थित असणारे सर्व भाविक भक्त, प्रेमी सज्जन, या भारत देशाचे मान अनेक जणांनी उंच केलेले आहे. त्यामध्ये आमच्या आपल्या तालुक्याचं भूषण आमचे बर्दे महाराजांचंही नाव येतं. अनेक जणांनी आपल्या या भारत भूमीची मान उंच केलेली आहे. त्यामध्ये प्रभू रामचंद्र असेल, भगवान गोपाल कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन बाबा. एक संत मिळणं अवघड आहे, परंतु आपल्याकडे संतची गरजेच आहे. साईबाबा सगळ्या जगाला मान्य आहे. जमिनीदास माऊलींनी स्वर्ग खाली उतरवलेला आहे. त्याचप्रमाणे जनार्दन बाबांनी तुम्हाला संस्कार लावलेला आहे. आणि एक थेंब अंगावर पडला तरी सगळ्या पापाचा नाश होतो, अशी गंगामाई आपल्या गावाला आहे. देव शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, कर्म करावं गोदावरी तडे, तप करावं नर्मदा तडे. म्हणून आपल्या सर्वांचं भाग्य आहे, गोदावरीच्या काठावर आपले कर्म पण चालू आहे. काय म्हटलेलं आहे, मरावे पण किती रुपयाने मिळावे. जसे आज आपण त्यांचा सोहळा आपण साजरा करत आहोत, ते शरीराने गेलेले आहे, परंतु त्यांची कीर्ती आम्हाला एक नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांचा हा सुगंध जीवनाचा आयुष्यभर प्रत्येक क्षणाचा उपयोग करावा आणि या देहाचा चांगला सदुपयोग करून ही जगाची मान आपल्याकडून उंच राहिली पाहिजे. देशाची मान उंच करणारे सती, संत आणि शूर वीर आहे. त्यांच्यामुळे या देशाची मान उंच आहे. आणि म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत. साईबाबा सारखे संत आहे, जगन्नाथ माऊली, जनार्दन स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या रोमारोमधी आहे. तेव्हा आपल्या सर्वांकडून धर्माचं काम व्हावं हीच भगवंताकडे प्रार्थना करू. देवाला प्रार्थना करू, चांगला पाऊस येऊ द्या, चांगली पिकं येऊ द्या, येणारा कुंभ चांगला होऊ द्या आणि आमच्या कोपरगावमध्ये भरलेली घाट होऊ द्या. येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना त्याची चांगल्या प्रकारची अवस्था झाली पाहिजे, ही भगवंताकडे प्रार्थना करू. या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन आयोजन करणाऱ्या यांनाही धन्यवाद देतो. बाबांच्या वतीनं सर्वांना रामकृष्ण.